इयत्ता 30. येथे उपस्थित मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, महाभारतातील व्यक्तिरेखा माझी आवडती आहे कृष्ण अर्थात श्याम, कारण ते माझे नाव आहे. असो जनो, श्रीकृष्ण परमेश्वर होता. कृष्ण सर्वव्यापी होता. पण मला हे कळत नाही की त्याने वीर अभिमन्यूला चक्रव्यूहाची माहिती का नाही दिली. आईच्या पोटात असताना अर्धवट माहिती दिली, पण वयाच्या 17 वर्षापर्यंत युद्ध होईल माहिती असूनही का बरे त्याने चक्रव्यूहाची माहिती का दिली नाही. अरे मामा होतास ना तू. बरं, नेहमी श्रीकृष्ण धर्म आणि सत्य यांचा ढोल वाजवणारा, पण महाभारत युद्धात त्याने अनेक वेळा अधर्म केले, जसे जयद्रथ वाचणार आणि अर्जुन मरण. त्याच वेळी कृष्णाने सूर्याला झाकले. इतकेच नाही, कर्ण आणि अर्जुन दोघेही थोर योद्धे, दोघेही श्रेष्ठ, पण कर्ण थोडा सरस. जे ब्रह्मास्त्र कर्णाकडे होते ते ब्रह्मास्त्र अर्जुनाच्या कपाळाचा मोक्ष घेणार. आणि तेवढ्यातच आपल्या कृष्णाने परत जादू केली आणि आपला रथ काही इंच आत जमिनीत घुसवला आणि ते ब्रह्मास्त्र अर्जुनाचा जीव न घेता अर्जुनाच्या कपाळाला, अर्जुनाच्या मुकुटाला लागला. मित्रांनो, हे असत्य आणि अधर्म नाही म्हणजे असं आहे का? मला सांगा. दुर्योधन आणि शकुनी यांनी जे केले ते याच्यापेक्षाही वाईट होते. त्यांनी भीमाला विष देऊन मारायचा प्रयत्न नव्हता केला. बरं, खेळात पांडवांना फसवून हरवले होते ना, त्या उपर पांडवांना जाळून मारायचा प्रयत्न नव्हता केला. कौरवांनी जे केले ते अधर्म होते आणि कृष्णाने जे केले तेही अधर्म होते, पण कृष्णाचा उद्देश चांगलाच होता. म्हणून श्रीकृष्ण महाभारतातला माझा आवडता होय. धन्यवाद. यदा यदा हि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा राज होईल तेव्हा कृष्ण जन्माला येऊन अधर्माचा नाश करेल. धन्यवाद. बोलत राहा, अजून काय काय बोलत राहा. 3 मिनिट नाही झाले अजून. काय बोलू? 3 मिनिट नाहीच झाले. काय बोलू पण? अरे पण ते यदा यदा हि धर्मस्याला स्लो घ्यायला पाहिजे ना तू.